पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो किती वाजले? अरे बापरे, अहो अजून पूजेला सुरुवात नाहीये। जा विचारा, त्या सेक्रेटरीना विचारा। विचारतो काय साजूक तुपाला प्रसादामध्ये खूप महत्व आहे। 2 काजू कमी पडले तरी हरकत नाही, पण काय झालं? हो सेक्रेटरी, वाजले किती? हो बरेच। का तुमचं घड्याळ बंद आहे का? हा, तर मी म्हणतो साजूक तूप आहे ना, ते त्याला खूप महत्व आहे। अहो अजून पूजेला सुरुवात झालेली नाहीये। हो माहितीये हो, पूजेच्या वेळेला ओरडताय कशाला? काय होळी आहे काय? एक मिनिट थांबा मी करतो। नमस्कार। नमस्कार लक्षणाताई, कसे आहात? बरं आहे। राघव अजून आला नाही? येतोय अहो येतोय काय? कधीपासून ऐकतोय आम्ही येतोय? हे बघा, राघव जर येणार नसेल ना तर आम्ही दोघं पूजेला बसायला तयार आहे। हा, पण उपवास आहे का तुमचा? हो केलाय ना। हा मग ठीक। आणि तसंही राघवला काही पूजेत इंटरेस्ट आहे असं वाटत नाहीये मला। नाही तर आमचे हे अहो साधा प्रसाद वाटायचा तर सुट्टीच घेतलीये। काय सांगता? नुसतं प्रसाद वाटायचा तर सुट्टी घेतली? काय बोलते ना तुम्ही? आता बाजूला व्हा। एक मिनिट, प्रसाद वाटायला फक्त सुट्टी घेतली ना, मग त्यांना प्रसादच वाटू द्या। कोलते तुम्ही प्रसादच वाटायचंय। पूजेला माझा मुलगा आणि माझी सून बसणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। काय सेक्रेटरी, काय ठरलं होतं आपलं? ठरलं होतं ना, बोललो होतं ना आपण? हो ठरलं होतं, पण काय जो माणूस पूजेला बसणार त्याने वेळेवर यायला पाहिजे ना। त्यामुळे काय इतरांचा खोळंबा होतो, बाकी काय नाही। अगं आनंदी, पण राघव जर आला नाही तर तू काय एकटी बसणार आहेस का पूजेला? का नाही बसू शकत? सांगा ना, का नाही बसू शकत? हो ऐका तुम्ही, थांब तू, मला सांगा, पुरुष एकटा सुपारी बांधून पूजेला बसू शकतो, मग आनंदी एवढी तयार होऊन आली आहे, मग ती का पूजेला बसू शकत नाही? आनंदी, राघव जरी आला नाही तरी तू एकटीनं पूजेला बसायचंयस। नाही पाटकर साहेब, हो पाटकर, काय आहे की अहो शेवटी एकटी बाई पूजेला कशी बसणार? शास्त्र असतं ना। काय हरकत आहे? बाई एकटी घर सांभाळू शकते, मूल सांभाळू शकते, मग ती एकटी पूजेला का नाही बसू शकत? आनंदी बाबा ऐका, आनंदी ये तू, ये बस बस। तू एकटीनं पूजेला बसायचं, बस तू बस। पाटकर, मी काय म्हणते, हे जरा जास्त होतंय। राघव येतोय। राघव जरी आला नाही तरी आनंदी एकटी पूजेला बसणार आहे। यावर्षी नक्की माझं सेक्रेटरी पद जाणार, कन्फर्म। तू बिनधास्त पूजेला बस, बस खाली बस। आनंदी, अगं तुझ्यात काही कमी नाहीये। अगं तू घर सांभाळतेस, माणसं सांभाळतेस, आणि आज इकडे सगळ्या जमलेल्यांमध्ये तू सर्वात जास्त पुण्यवान आहेस, मग तुझी पूजा तो कसा काय नाकारू शकेल? बस बस पूजेला बस, बस आनंदी बस। गुरुजी, पूजा सुरू करा। चला बसते आनंदी पूजेला। हा चला बस, अर्चना बस, सरस्वती बस, कोलते चला बसा, तिकडे लांब बसा। ही सुपारी पदरामध्ये बांधून घ्यायची। आचमन करायचं। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। विराजम्य श्री केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। हे फूल गणपतीला व्हायचं आहे तुम्हाला। श्री गणेशाय नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। डोळ्यांना पाण्याचा स्पर्श करा, नेत्रोदक स्पर्शा। स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या। कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कोस्मो। विलक्षणच आहे सगळं। हो, पण अगदी चुकीचं काही बोलत नाहीयेत पाटकर। असं पण पुरुष बसतातच ना सुपारी बांधून पूजेला, पण बायका का नाही बसू शकत पूजेला? अगं प्रश्न आनंदीने एकटीला पूजेला बसायचा आहे हा नाहीच आहे मुळी। मग
तर राघव पूजेला का आला नाही ना, हाय. अगं तो फोन पण उचलत नाही असं कळलंय. बायकोचा फोन का उचलत नसेल हा? राघवला पूजेला बसायचं नसेल का? सत्यनारायण सांगाय सुप्रतिमः तुलसी दलपत्राणि समर्पयामि बिल्वदलपत्राणि समर्पयामि ऋतुकालतो प्राप्त पुष्पम धरयामि. या अक्षता व्हायचे तुम्ही. बोलायचंय मम आत्मनः श्रुतिः. नैवेद्यार्थेनः श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः. सयावक प्रसादि निवेदं समर्पयामि. निवेदं दर्शयामि. ओम प्राणाय नमः. आता इथे पूजा संपन्न झालेली आहे. चला आता आपण आरतीला सुरुवात करूया. मंगलमूर्ती मोर्या कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारम्भे. ही आरती सर्वांना द्या. सावकाश रे. अरे ही अशी काय पूजा असते का? एक बाई एकटी बसली पूजेला आणि झाली पूजा. कोलते देव माणसाचं कर्म बघत असतो आणि त्या कर्मानुसारच पावतो. बघा पाटकर, तुमचा आणि तिचा काय संबंध आहे हो? तुमच्या जावयाची बायको एवढाच तुमचा संबंध आहे, तेव्हा तुम्ही मध्ये बोलू नका. माझा आहे संबंध. सून आहे ती माझी. हा मी बोलेन ना, मी बोलते तिच्या बाजूनी. बोला काय म्हणायचं तुम्हाला. माझी मुलगी आहे ती. माझी. ऐका, ह्या सगळ्यांनी मिळून ना नक्की काय ठरवलंय देव जाणे. सेक्रेटरी, तुम्ही काय केलंय? निदान पुढच्या वर्षी तरी असं होऊ देऊ नका, म्हणजे मिळवलं. बरं घ्या आता आरती घ्या. आरती आरती दिलं सगळ्यांना. अर्चना, मीनाक्षी, सगळ्यांना प्रसाद वाटा बाळांनो. अशा संकोचित मनोवृत्ती असलेल्या लोकांच्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात. आज तू खूप मोठी गोष्ट केलीयस. आज हे चिंगी समोर एक मोठं उदाहरण ठेवलंयस. उद्या ती मागे फिरणार नाही. तिला माहितीये, जर माझी आई हे करू शकते तर मी सुद्धा हे करू शकते. बाईचं अस्तित्व हे फक्त पूजेला नाव घेण्यापुरतं नसतं. हे जे नाव घेते त्याच्याही पलीकडे तिचं स्वतंत्र अस्तित्व असतं. हे तू आज दाखवून दिलंयस. जा, लोकांना आरती दे जा. वा पाटकर, वा वा. अर्चना, लवकर लवकर भरा आणि मला जरा 2 द्रोण ठेवा प्रसादाचे. हा. अरे राघव, एवढ्या लवकर? राघवा, आता आलास. झाली पूजा. दादा, आनंदीला एकटीला बसायला लागले पूजेला. काय हे? ते ऑफिस मध्ये क्लायंट समोर बसले होते, त्यामुळे फोन उचलता आला नाही. अरे असं कसं? फोन घेता आला नाही? बरं, निदान एखादा मेसेज तरी पाठवू शकत होतास ना? नाही केला मी प्रयत्न, नाही जमू शकलो. राघव, असं नाही वागायचं रे. तिच्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत. दुसऱ्या कोणाकडून अपेक्षा ठेवणार आहे ती? अरे आज मी नसतो ना तर आनंदी पूजेला मुकली असती. ती कोलते पूजेला बसायला तयारच होती.
सॉरी आनंदी. ठीक आहे, आता दोघांनीही पूजेला जोडीनं नमस्कार करा. या चल. कामामुळे दमले असतील कदाचित. आई आलेच. हो बाळा, ये ये ये. हो, काय झालं? कुठं काय? तुम्ही वेळेत पूजेला येऊ शकले नाही म्हणून वाईट वाटून नका घेऊ. मला माहिती आहे तुमचं ऑफिसमध्ये काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून तुम्ही. एक पैशाचं काम नव्हतं मला ऑफिसमध्ये. दिवसभर मोकळाच बसलो होतो मी. मोबाईलवर 4 गेम खेळून झाले, 4 वर्तमानपत्र अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानाच्या शेवटच्या शब्दापर्यंत वाचून काढल्या. मुद्दामून नाही आलो मी. तुझ्यासोबत पूजेला बसायचं नव्हतं मला, नाही माझी इच्छा. खरं तर मनामध्ये आता प्रश्न निर्माण झालाय की हे सगळं काय जे मी करून बसलो, काय गरज होती याची. अगोदर सुद्धा माझं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं. ठीक आहे, कधी ठेचकाळत होतो, अडखळत होतो, पण स्वतःला सावरत होतो. चुकत होतो, मग चुका सुधारत होतो. चाललं होतं माझं आयुष्य. यापुढेही चालू शकलं असतं. त्यामुळे या फॉर्मॅलिटीची काहीच गरज नव्हती मला. हां, आणि आता तू ह्यापुढे या असल्या कुठल्याही गोष्टींमध्ये मला इन्व्हॉल्व करून घेत जाऊ नकोस. मी आलो पण 4 चौघांमध्ये तुझा मान राखण्यासाठी मी आलो. उगाच कोणी तुझ्याबद्दल काही बोलायला नको, तुझ्याबद्दल काही प्रश्न निर्माण व्हायला नकोत म्हणून आलो मी. आनंदी, आनंदी, राघवला सांग की आज प्रसादामध्ये केळं नाहीये. राघवला खूप आवडतो केळं न घातलेला प्रसादाचा शिरा. चिंगी घेऊन येते वाटीभर, खा म्हणावं. हं? सांग ना. हिला काय झालंय? म्हणजे या दोघांमधलं भांडण अजूनही मिटलेलं दिसत नाहीये. म्हणजे राघव पूजेच्या इथे आनंदीला सॉरी म्हणाला, ते सगळं खोटं आहे का? राघव असं का करतोस तू? आनंदी अजून तुला कसं कसं समजून घेणार आहे? आनंदी, आनंदी, काय झालंय? काही नाही. मग बाहेर का आलीस? सांगितलं ना काही नाही झालं. मग चला. काय करू मी आत येऊन? तुमची काही स्पर्धा लागणार आहे का प्रसाद खायची? 1.25 किलो प्रसाद कोण खाते हे दाखवणार आहात का तुम्ही दोघं मला? असं का बोलतेस? हो, मग काय वेगळं असणार आहे रमाताई? तुम्हाला एखादी खायची गोष्ट आवडते, ती तुम्ही घेऊन येता, मग मला सांगतात की ही राघवला आवडत नाही. मग त्यावर ते मला 4 गोष्टी सांगतात, अजून तुम्ही त्यावर 4 गोष्टी सांगतात. मग तुमच्या आठवणी, तुमचे किस्से, तुमचं एकमेकांवरचं प्रेम, यामध्ये मी बाजूला राहते एकटीच रमाते. तुमच्या आनंदाच्या पुढे माझं दुःख झाकलं जाईल अशी आज काय घटना आहे तुमच्याकडे? मला माझा विचार बाजूला ठेवावा लागतो असं काहीतरी असेलच ना तुमच्याकडे? मला समजते, तुझं दुःख कळतंय मला, पण मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी? मागे तू मला सांगितलं होतंस की आमच्यामध्ये तुम्ही यायचं नाही, तुमचे प्रॉब्लेम तू सोडवणार.
म्हणून मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. पण यापूर्वी तुझं आणि राघवचं जेव्हा जेव्हा भांडण झालंय तेव्हा मी तुझ्या बाजूला होते ना, तुझ्या सोबत होते ना मी. पण तुझा मान राहावा म्हणून मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलंय. दुर्लक्ष करत असतात तर गोष्ट वेगळी रमत. पण तुम्हाला आता यांचा सहवास हवाहवासा वाटायला लागला, त्यात आनंद मिळतो तुम्हाला. तेच मी तुला नाही म्हणत होते तरी सुद्धा तू माझं आणि राघवचं बोलणं करून दिलंस ना. मग आता त्याचे परिणाम तुला भोगावे लागणार. तू आता नाही राघवला नाही म्हणू शकत. हो, पण ह्या सगळ्यात माझा संसार माझ्या हातातून निसटत चाललाय रमाते. अहो, माझा नवरा माझ्याशी धड बोलत नाही, हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? पटतंय तुम्हाला? आनंदी, मलाही वाईट वाटतंय. पण आता मग मला सांग, मी काय करू? एक काम करा, तुम्ही बोला यांच्याशी, तुमचं ऐकतील हे सगळं. सांगा यांना. नाही आनंदी, हे तूच बोललं पाहिजे. मी बोलले आणि राघवनी माझं ऐकलं, मग राघव जे काही करेल ते माझ्या सांगण्यावरनं करेल. आणि हेच तुला नको होतं ना? एक सांगू आनंदी, राघवला ना एकांतात गाठ आणि काय झालंय ना ते बोला, भांडून घ्या दोघं जण. मी आणि राघव असंच करायचो. काही वाद वगैरे झाला ना तर एकमेकांशी बोलायचो, भांडायचो, मग सगळं संपून जायचं. भावनांचा निचरा झाला पाहिजे तो व्हायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सगळं नीट व्यवस्थित असायचं. तू असं कर, उद्या रात्री दोघं जण घरात थांबा, बोला, काय ते भांडा. मन मोकळं होणं गरजेचं आहे ना. तुम्ही सांगतायत तर मी हे करून बघते. ह्यांना माझ्याशी जितकं भांडायचं तितकं भांडू द्या. हे सगळं थांबायला हवं रमाताई. करते मी. आनंदी, अगं दादा गेला, आता काय बघतेस? का? ताई, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. बोल ना मग. आईंशी पण बोलायचंय. का? काय झालं? थांबा. आई, 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 जरा बाहेर येता का? बोलायचं होतं 2 मिनिटं. आले. आई ये ग लवकर, मला जायचंय ऑफिसला. येते. काय झालं? काय ग, काय झालं? आनंदीला जरा आपल्या दोघींशी काहीतरी बोलायचंय. काय ग, काय काय झालं? परत राघव चिडलं का बाळा? आई, आज संध्याकाळी आम्हा दोघांना जरा एकांत हवा होता. घराच्या कालची सत्यनारायणाची पूजा चांगलीच फळलेली दिसतीये. ऐकलंच नाही, या दोघांना एकांत हवा म्हणून आता बहुतेक आपल्याला बाहेर जावं लागणार आहे घराच्या. नाही नाही, तसं नाही. मला जरा बोलायचं होतं यांच्याशी म्हणून. अगं ठीक आहे ग, मी गंमतच करत होते. पण मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्ही दोघं कुठेतरी बाहेर जा ना. नाही नाही, बाहेर वगैरे नको. बाहेर गेले की काहीतरी विघ्न येतं बाई. नको, तुम्ही घरातच बसा, घरातच बोला. आम्ही जातो बाहेर, म्हणजे गार्डनला जातो चिंगीला घेऊन. आणि येताना आम्ही बाहेरूनच जेवून येतो. तुम्ही व्यवस्थित बोला. काय बाई त्याच्या मनात जी काय कटकट आहे ना ती एकदाची मिटवून टाक. राजा, तुम्ही ते कुठे ते हनीमूनला गेला होतात नाही का, त्याच्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर किती आनंदी होतात राजा. तसं होऊ दे सगळं. कोणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक. हो ना, कितीतरी वर्षांनी दादाचा मूड किती छान वाटत होता. गाणी पण गुणगुणायला लागला होता. रंगपंचमी पण चांगली गेली. पण अचानक तुमचं काय झालं काही कळतच नाहीये. हो ग बाई, जे काही बिघडलं असेल ना
ते दुरुस्त करून टाका. हा, परत सगळं व्यवस्थित होऊ दे बाई. सगळं जुळून येऊ दे सोन्या. आनंदी नको काळजी करूस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हा बरं, मी येऊ आता, मला उशीर होतो. हा काळजी नको करूस, येते. बोलतो बोल. माझी पण हीच इच्छा आहे. माझा संसार माझ्या हातून निसटताना नाही बघवत आहे, पण मी अशी हार नाही मानणार. मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार.